नमस्कार मित्रांनो, मी आकाश सूर्यवंशी आपल्या सर्वांचं लर्न ऑन चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, आपण फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील सर्व बेसिक कन्सेप्ट स्टडी करत आहोत. आणि जर तुम्ही MSCBच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल, महाडिस्कॉम, महाजेनको, महाट्रान्सको, JEE आणि AEसाठी, तर मित्रांनो ह्या बेसिक कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. या बेसिक कन्सेप्टमधूनच अराउंड 60% क्वेश्चन्स विचारले जातात. सो तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक व शेवटपर्यंत पाहाल अशी विनंती करतो. सो आजचा टॉपिक आहे सिंगल फेज AC सर्किट. तर सर्वात आधी व्हॉट इज मीन बाय ॲन AC क्वांटिटी. AC क्वांटिटी म्हणजे काय? आता आपण AC सर्किट बघतोय, पण नेमकं AC काय असतं? तर बघा, AC quantity is defined as the one which changes its value as well as direction or polarity with respect to time. म्हणजे एखादी क्वांटिटी आहे जी वेळेनुसार तिची व्हॅल्यू आणि पोलॅरिटी म्हणजे डायरेक्शन चेंज करत असेल तर ती AC क्वांटिटी झाली. आता हे बघा, ही एक वेवफॉर्म आहे आणि ही जी वेवफॉर्म आहे ही आपल्याला व्होल्टेजची व्हॅल्यू दाखवते. ही व्हॅल्यू चेंज होत जाते आणि हा जो ॲक्सिस आहे तो टाईम आहे. विथ रेस्पेक्ट टू टाईम व्होल्टेजची व्हॅल्यू चेंज होत जात आहे. आणि जेव्हा ही पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये असते तेव्हा हिची डायरेक्शन पॉझिटिव्ह असते, आणि जेव्हा ही खालच्या हाफ सायकलमध्ये येते तेव्हा ही निगेटिव्ह होते. म्हणजे पोलॅरिटी पण चेंज करत आहे, व्हॅल्यू पण चेंज होत आहे, पोलॅरिटी पण चेंज होते with respect to time. So this is an AC quantity. नेक्स्ट आहे what is mean by DC quantity. आता DC काय? जी क्वांटिटी, अशी क्वांटिटी जी व्हॅल्यू तर चेंज करते बट पोलॅरिटी चेंज करत नाही. आता बघा मित्रांनो, AC क्वांटिटीमध्ये AC क्वांटिटी असायला दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. म्हणजे दोन कोणत्या? त्याची व्हॅल्यू आणि पोलॅरिटी दोन्ही पण चेंज झाले पाहिजेत विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर कुठली एक कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तर ती DC क्वांटिटी असते. आणि DC क्वांटिटीमध्ये काय होतं? व्हॅल्यू चेंज होऊ शकते बट पोलॅरिटी चेंज होत नाही. सो दिस इज अ वेवफॉर्म फॉर प्युअर DC. दिस इज T टाईम अँड दिस इज मॅग्निट्यूड V अँड दिस इज कॉन्स्टंट DC करंट. प्युअर DC म्हणजे फिक्स व्हॅल्यू, जी व्हॅल्यू पण चेंज होणार नाही विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि नेक्स्ट आहे पल्सेटिंग DC, जिथे व्हॅल्यू चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम बट डायरेक्शन चेंज होत नाही. त्यामुळे हे फक्त एकाच हाफ सायकलमध्ये चेंज होत राहणार, याची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये नाही येणार. दिस इज पल्सेटिंग DC. नेक्स्ट आहे वेवफॉर्म. Waveform is a graph of magnitude of a quantity with respect to time. म्हणजे वेवफॉर्म म्हणजे काय बघा, विथ रिस्पेक्ट टू टाईम मॅग्निट्यूड ऑफ ए क्वांटिटी याचा ग्राफ म्हणजेच वेवफॉर्म. म्हणजे बघा, इथं एक आपण ग्राफ आहे, त्यात एक्स ॲक्सिसवरती टाईम दिलेला आहे आणि वाय ॲक्सिसवरती मॅग्निट्यूड ऑफ व्होल्टेज दिलेलं आहे. तर इथं ह्या व्होल्टेजची व्हॅल्यू टाईमनुसार कशी चेंज होत आहे याचं जी प्रेझेंटेशन आहे त्याला आपण वेवफॉर्म असं म्हणतो. आणि बघा, द शेप ऑफ AC क्वांटिटी नीड नॉट ऑलवेज बी अ साईन वेव्ह. आता ही जी गिवन आहे ना डायग्राममध्ये, याला साईन वेव्ह म्हणतात. मी पुढे एक्सप्लेन करेन. नीड नॉट बी अ साईन वेव्ह, इट हॅव अदर शेप्स सच ॲज ट्रायंग्युलर, स्क्वेअर और ट्रॅपेझॉइडल. म्हणजे एवढ्या प्रकारचे वेवफॉर्म असतात बेसिकली. आणखीन भरपूर आहेत, बेसिकली या 4 प्रकारचे असतात. नेक्स्ट आहे सायनोसायडल वेवफॉर्म्स टाइप्स. आता सायनोसायडल वेवफॉर्ममध्ये 2 टाईप आहेत. एक साईन वेव्ह आहे, दुसरी कोसाईन वेव्ह आहे. आता या दोघांमध्ये काय फरक आहे बघा. आता ही जी वरची दिलेली आहे ही साईन वेव्ह आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आता हा ॲक्सिस टाईमसाठी आहे. सो द इनिशियल पॉईंट इज T इज इक्वल्स टू 0 असणार. मग आपल्याला साईन 0ची व्हॅल्यू माहिती आहे, साईन 0 इज इक्वल्स टू 0. सो त्यामुळं ज्या वेव्हची सुरुवात
झिरो व्हॅल्यूपासून चालू होते, टाईम पण झिरो आणि हे वाय ॲक्सिसला जो मॅग्निट्यूड असतो तो पण झिरो असेल तर ती झाली साईन वेव्ह. आणि आपल्याला माहिती आहे कॉस झिरो इज इक्वल्स टू 1 असतं. सो कोसाईन वेव्ह ऑलवेजची व्हॅल्यू 1 पासून स्टार्ट होणार, भले तिथं टाईम ॲक्सिस झिरो असेल, टाईम झिरो असला तरी व्हॅल्यू त्याची 1 पासून स्टार्ट होणार. सो दिस इज कोसाईन वेव्ह. या फिगरमध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ साईन वेव्ह दिलेलं आहे. म्हणजे साईन वेव्ह ॲक्च्युली कसं रिप्रेझेंट करतात. तर बघा, हा आहे वाय ॲक्सिस, इथं आपण व्होल्टेजची व्हॅल्यू दिलेली आहे, आणि हा एक्स ॲक्सिस जिथं आपण टाईम दिलेला आहे. तर या फिगरनुसार झिरोला स्टार्ट होतोय, दॅट्स वाय दिस इज साईन वेव्ह, साईन 0 0. आणि याचा शेप हा असा आहे. इथं आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमधून कुठल्या पण पॉईंटला किंवा कुठल्या पण टाईमला व्होल्टेज किती आहे ते आपण फाइंड करू शकतो. आता हे 2 पॉईंट दिलेत बघा. तर या कंडिशनला इथं जो हा टाईम असेल तर त्या टाईमला जो व्होल्टेज आहे तो इथं दिलेला आहे, आणि ते आपण मॅथमॅटिकल प्रेझेंटेशनमधून फाइंड करू शकतो. मॅथमॅटिकल प्रेझेंटेशनमध्ये काय बघा, साईन वेव्ह कशी फाइंड करतात. व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू व्ही एम साईन ओमेगा टी. व्ही एम इज मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, म्हणजे ही जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती व्ही एम असते. अँड ओमेगा टी, तर हे डब्ल्यू सारखं जे सिम्बल आहे त्याला ओमेगा म्हणतात, आणि याची व्हॅल्यू 2πf अशी असते. सो खालच्या ह्याच्यात दिलेलं आहे आपण व्ही एम साईन 2πft, आणि टी इज टाईम. सो इथं टाईम आणि ओमेगाची व्हॅल्यू पुट केल्यानंतर, व्ही एमची व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला ॲट एनी टाईम व्होल्टेज किती आहे कुठल्या पण टायमिंगला ते आपण फाइंड करू शकतो ग्राफिकल आणि मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशनच्या मदतीने. सिमिलरली कोसाईनसाठी फॉर्म्युला आहे व्ही ऑफ टी इज इक्वल्स टू व्ही एम कॉस ओमेगा टी. साईन वेव्हसाठी साईन ओमेगा टी, कॉस वेव्हसाठी कॉस ओमेगा टी. आता इथं आपण काही टर्म्स पाहूया बेसिक पुढच्या. नेक्स्ट आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आता इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणजे काय, तर या वेव्हफॉर्ममध्ये जर आपल्याला पर्टिक्युलर एखाद्या टाईमला व्होल्टेज किती आहे जे फाइंड करायचं असेल, किंवा त्या पर्टिक्युलर टाईमला, आता समजा T1 या टाईमला व्होल्टेज किती आहे ते म्हणजेच इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. सिमिलरली समजा या T/2 टाईमला व्होल्टेज किती आहे तर तो व्होल्टेज म्हणजेच इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, आणि मॅथमॅटिकल प्रेझेंटेशननुसार आपण याची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. नेक्स्ट आहे सायकल. आता बघा सायकल म्हणजे काय, a complete set of variation of an alternating quantity which is repeated at regular interval of time is called a cycle. आता ही पुस्तकातली डेफिनेशन झाली. सिंपल डेफिनेशन सांगतो. एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल यांना मिळून एक कंप्लीट सायकल तयार होते. समजतं ना, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह हाफ सायकल या दोघांना मिळून जे पूर्ण सायकल असते, पूर्ण 2 पार्टचं ॲडेड जे असतं ते सायकल असते. किंवा असं पण म्हणू शकतो वेव्हफॉर्ममध्ये 2 आयडेंटिकल पॉईंट्स, आता इथं एक आयडेंटिकल पॉईंट आहे आणि इथे एक आयडेंटिकल पॉईंट आहे, तर या 2 पॉईंटमध्ये जितकं पण तुमची वेव्हफॉर्म रिप्रेझेंट केली जाते त्याला सायकल म्हणतात. म्हणजे इथून इथंपर्यंत ही एक सायकल झाली. 2 आयडेंटिकल पॉईंट्समधली जी वेव्हफॉर्म असेल त्याला पण सायकल म्हणतात. किंवा 1 पॉझिटिव्ह अँड 1 निगेटिव्ह पार्ट रिपीट्स, आणि ही सायकल रिपीट होत जाते. आता ही एक सायकल झाली आणि ही दुसरी झाली, अशा भरपूर सायकल कंटिन्यू होत जातात. सो दिस इज सायकल. नेक्स्ट आहे टाईम पिरियड. टाईम पिरियड T is defined as the time taken in seconds by a waveform of an AC quantity to complete one cycle. म्हणजे बघा
एक सायकल कंप्लीट होण्यासाठी जो टाईम लागतो त्या टाईमला टाईम पिरियड असं म्हणतात. आता ही एक सायकल आहे, एक मिनिट, दिस इज अ सायकल. आता ह्या सायकलला एक्स ॲक्सिसवरती आहे, हा असतो टाईम. मग इथंपर्यंत यायला, इथून इथंपर्यंत यायला लागलेला जो टाईम असतो त्याला टाईम पिरियड म्हणतात. आता या फिगरमध्ये एक सायकल कंप्लीट व्हायला किती टाईम लागला? 0.02 सेकंड्स. टाईम पिरियड इज मेजर्ड इन सेकंड्स. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी. तर बघा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय मित्रांनो, नंबर ऑफ सायकल्स कम्प्लिटेड इन 1 सेकंड. म्हणजे आता ही एक सायकल झाली. आता या एक सायकलला कंप्लीट व्हायला किती वेळ लागला? 0.02 सेकंद. तर टोटल एका सेकंदमध्ये अशा किती सायकल्स कंप्लीट होतील त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. म्हणजे समजा एका सेकंदमध्ये 10 सायकल्स कंप्लीट होत असतील तर फ्रिक्वेन्सी झाली 10 सायकल्स. किंवा याला आपण आणखीन एक फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सीला आपण एफ म्हणतो. एफ इज इक्वल्स टू 1/t. म्हणजे टोटल टाईम. तर 1/ टोटल टाईम इज ऑल्सो फ्रिक्वेन्सी. किंवा एका सेकंदमध्ये किती सायकल्स कंप्लीट होत आहेत त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. आता 1/t बघा, 1 इज 1 आणि टी म्हणजे काय असतो? टोटल टाईम. म्हणजेच सेकंद पर सायकल. म्हणजे एका सायकल कंप्लीट व्हायला किती सेकंद लागत आहेत. तर फ्रिक्वेन्सीचा युनिट होईल सायकल्स पर सेकंद. किंवा याला SI युनिट पण आहे, ते आहे हर्ट्स. HERTZ. फ्रिक्वेन्सीचं SI युनिट हर्ट्स आहे, H. आता पुढचा आहे ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय बघा, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑर पीक व्हॅल्यू ऑफ ॲन AC क्वांटिटी इज कॉल्ड इट्स ॲम्प्लिट्यूड. म्हणजे हा वेव्हफॉर्मची जी व्हॅल्यू आहे, जी मॅक्झिमम पॉईंटपर्यंत जाते, त्या पॉईंटला जी व्हॅल्यू असते वाय ॲक्सिसवरची ती झाली ॲम्प्लिट्यूड. किंवा याला पीक व्हॅल्यू असं पण म्हणतात, ॲम्प्लिट्यूड ऑर पीक व्हॅल्यू. आणि याला VM ऑर VP असं रिप्रेझेंट पण करतात. समजलं ना? ॲम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू, तुम्ही पॉझिटिव्हची घ्या किंवा निगेटिव्हची घ्या, कुठल्या पण एकाची घ्या, त्याला ॲम्प्लिट्यूड असं म्हणतात. किंवा पीक व्हॅल्यू असं पण म्हणतात. नेक्स्ट आहे RMS व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. आता हे काय बघा, फॉर अन alternating current, the RMS value is defined as that value of steady current flowing through a resistor which produces the same heat as is produced by the alternating current during the same time under the same condition. म्हणजे बघा, जेव्हा आपण एखाद्या रेजिस्टर थ्रू AC सप्लाय देतो तेव्हा जितकी हीट प्रोड्यूस होते पर्टिक्युलर टाईममध्ये, तेवढीच जेव्हा आपण DC करंट देतो तेव्हा तो जो करंट जितका लागतो, जितका हीट AC दिल्यानंतर प्रोड्यूस झाली, तितकी हीट प्रोड्यूस करण्यासाठी जितका आपण DC करंट देतो त्याला RMS व्हॅल्यू असं पण म्हणतात. म्हणजे बघा, आणि RMS व्हॅल्यू इज बघा, RMS इज इक्वल्स टू 0.707 ऑफ VP किंवा मॅक्झिमम. म्हणजे काय म्हणायचं बघा मला, जितके मॅक्झिमम व्हॅल्यू असते, आता ॲम्प्लिट्यूड आहे ना, इथं जे VM आला, मॅक्झिमम व्हॅल्यू VM, तर त्या VMच्या 0.707 इतकी व्हॅल्यू म्हणजेच RMS व्हॅल्यू असते. ही फिक्स आहे फॉर अँड साईन वेव्हसाठी. किंवा √2 असं पण म्हणू शकतो आपण, √2 ऑफ VM इज युअर RMS व्हॅल्यू. आणि RMS व्हॅल्यू ही फक्त आणि फक्त AC क्वांटिटीसाठीच यूज होते. म्हणजेच IRMS किंवा VRMS
डी सी क्वांटिटीसाठी आपण किंवा डी सी क्वांटिटी आपण आर एम एसमध्ये मेजर करत नाही. अँड वी नो फॉर्म्युला फॉर हीट एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी. तर दिस आय इज नथिंग बट आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट. नेक्स्ट आहे ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू काय, एक पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे. ह्या पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये सगळ्या पॉईंटच्या व्होल्टेजेसची ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे बघा या पॉईंटची, या पॉईंटची किंवा या पूर्ण एका हाफ सायकलमधल्या सगळ्या व्होल्टेजेसची ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू त्याला आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणतो. आणि ॲव्हरेज व्हॅल्यू फक्त एका हाफ सायकलसाठीच आपण मेजर करू शकतो. जेव्हा आपण कंप्लीट सायकलची ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड करू ती 0 येईल. बिकॉज समजा या पॉझिटिव्ह हाफ सायकलची व्हॅल्यू आली 5 व्होल्ट आणि निगेटिव्हची काय येणार -5 व्होल्ट येणार. सो जेव्हा आपण दोघांचे ॲडिशन करू किंवा कंप्लीटसाठी मेजर करू तो 5 - 5 0 असणार. सो ॲव्हरेज व्हॅल्यू फॉर ॲन कंप्लीट सायकल इज 0. आणि डी सी क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण ॲव्हरेज व्हॅल्यू यूज करतो. ए सीसाठी आर एम एस व्हॅल्यू आणि डी सीसाठी ॲव्हरेज व्हॅल्यू. ॲव्हरेज व्हॅल्यू इज गिवन बाय व्ही ॲव्हरेज इज इक्वल्स टू व्ही पी इंटू 0.637 म्हणजे 0.637 टाइम्स ऑफ मॅक्झिमम व्ही एम व्हॅल्यू. जसं आर एम एस व्हॅल्यू 0.707 टाइम्स ऑफ पीक व्हॅल्यू, तसंच ॲव्हरेज व्हॅल्यू इज 0.637 टाइम्स ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू ऑर पीक व्हॅल्यू. दिस इज ओनली फॉर साईन वेव्ह. दुसऱ्या वेव्ह फॉर्मसाठी किंवा साठी ट्रायंग्युलर असू द्या, स्क्वेअर असू द्या, त्यासाठी या दोन्ही व्हॅल्यू चेंज होणार. नेक्स्ट आहे फॉर्म फॅक्टर. फॉर्म फॅक्टर म्हणजे काय बघा, इट इज द रेशिओ ऑफ आर एम एस व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू. आर एम एस व्हॅल्यू डिवायडेड बाय ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजेच पीक फॅक्टर. आता आपल्याला माहिती आहे आर एम एस व्हॅल्यू 0.707 ऑफ व्ही एम आणि ॲव्हरेज व्हॅल्यू 0.637 ऑफ व्ही एम. सो वी गेट फॉर्म फॅक्टर 1.11. आणि हा पण साईन वेव्हसाठी फिक्स आहे आणि दुसऱ्या वेव्हसाठी व्हॅल्यू वेगळी येणार, चेंज होणार फॉर्म फॅक्टरची. सिमिलरली पीक फॅक्टर, रेशिओ ऑफ पीक व्हॅल्यू टू द आर एम एस व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू म्हणजेच काय, मॅक्झिमम व्हॅल्यू व्ही एम. सो मॅथमॅटिकली कसं आहे बघा, व्ही एम डिवायडेड बाय व्ही आर एम एस. व्ही एम इज व्ही एम आणि व्ही आर एम एस इज इक्वल्स टू 0.707 व्ही एम. व्ही एम गेट कॅन्सल and this value is given by 1.414 किंवा याला √2 असं म्हणतो आपण. 1/0.707 इज इक्वल्स टू √2. दिस इज पीक फॅक्टर. तर मित्रांनो, आज आपण बेसिक टर्म्स ऑफ सिंगल फेज ए सी सर्किट्स किंवा ए सी फंडामेंटल्स स्टडी केले आहेत. होप यू लाईक द व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा. मित्रांसोबत जे कॉम्पिटिटिव्हसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांच्याशी शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनल लर्न ऑनवरती. आणि जे काय तुमचे डाऊट्स असतील त्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये गिवन आहे. जॉईन करा टेलिग्राम चॅनल, तिथे आपण क्विज पण स्टार्ट केलेली आहे. थँक्यू.